हाय फ्रेंड्स, मी भूषण पाठारे. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय जोहार. हे बघा, आदिवासी दिन का साजरी केला जातो? कारण की आपल्याला ना ह्या आजच्या दिवसाला ना बऱ्याच प्रकारच्या संध्या भेटल्या. जसे शिक्षणापासून संधी भेटली किंवा स्वतःचे हक्क गाजवण्याचा हक्क मिळाला. आपण बऱ्याचपैकी चांगल्या काही गोष्टी करू शकतो लाईफमध्ये. मित्रांनो, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की कोणत्या गोष्टीमध्ये हारू नका. पुढे जाण्याची मार्ग शोधा आणि पुढे जावा. मी पण बऱ्याच काही गोष्टी फेस करून इथपर्यंत पोहोचलो आणि आज मी चांगलं शिक्षण घेतलं. आज मी मास्टरी झालो. तसं तुम्हीही परिस्थितीला हारू नका, पुढे जावा आणि लाईफमध्ये काहीतरी करून दाखवा. तरच तुम्ही लाईफमध्ये चांगला माणूस म्हणून ओळखला जातील. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. आपलं एक आदिवासी लोकांचं ना, डोंगर दऱ्यामध्ये राहणारा आदिवासी समाज. आपलं एक डोंगराशी किंवा या पर्यावरणाच्या जोडीला ना आपलं एक वेगळंच नातं. जसं आपण डोंगराचं रक्षण करतो, पशुपालनाचं रक्षण करतो, शेतीभाती करणारे आपण आदिवासी. आज आपण बऱ्याच पैकी गोष्टी कितीही प्रॉब्लेम्स आले, पण आपल्याला हारायचं नाही आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. लाईफमध्ये स्वतःचं एक स्टेटस बनवायचं आहे. म्हणून मित्रांनो, माझा एकच संदेश की तुम्ही बऱ्याचपैकी चांगल्या काही गोष्टी करू शकतात. तुम्ही वाईट मार्ग शोधून जाऊ नका. तुम्ही फक्त चांगला मार्ग शोधा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून लाईफमध्ये काहीतरी बनवून दाखवा. माझा बोलण्याचा एकच उद्देश की आपल्या परिस्थितीला हारू नका. हारू नका परिस्थितीला. परिस्थितीवर मात करा आणि परिस्थितीवर मात करून चांगलं शिक्षण घेऊन पुढे जाऊन दाखवा. ह्यासाठी 9 ऑगस्ट का प्रत्येकाची मतं मांडण्याचा आपल्याला हक्क मिळतो. स्वातंत्र्य मिळते. आपण समोरच्या पुढे आपले स्वतःचे हक्क गाजवू शकतो, मांडू शकतो. आपल्या शिक्षणासाठी आपण भांडू शकतो. म्हणून चांगलं शिक्षण घ्या, पुढे जा. लाईफमध्ये स्वतःला सेटल आणि सक्सेस करून दाखवा. जय जोहार आणि आदिवासी दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला बाय.